हाय नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एकदम सोप्या पद्धतीनं आणि कोणताही खडा मसाला न वापरताना मटण कसं करायचं ते. तर त्याच्यासाठी बघा मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. तर मटणाला मी आधीच हळद मीठ आणि कोथिंबीर लावून ठेवलं होतं एका बाजूला. तर सगळ्यात पहिल्यांदा कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये बघा कांदा टाकलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तर कांदा काय करायचा आहे लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे जे मटण टाकलेलं आहे. तर मटण पण चांगलं परतून घ्यायचं. बघा मटणाचा वास वगैरे असतो तो चांगला परतल्यानंतर तो निघून जातो. तर मटण चांगलं काय केलेलं आहे तर परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी बघा 5 मिनटं मी कुकरवर झाकण ठेवून दिलेलं आहे. तर झाकण ठेवल्यामुळं होतं काय तर आतल्यात मटणाला काय होतं तर वाफ येते आणि मटण चवीला खूप छान लागतं. तर झाकण काढून बघितलं होतं तर खूप छान मटणाला वाफ सुटली होती आणि बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं वाफ आलेली आहे मटणाला, बघू शकताय तुम्ही. आणि नंतर तर अशाच पद्धतीनं बघा मटण चांगलं हलवलेलं आहे. तर एका बाजूला मी काय केलं होतं तर पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर पाणी गरम करून मी त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला पाहिजे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर ॲड करून घेतलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर मी कुकरला झाकण लावून ठेवलेलं आहे. झाकण लावून 3 शिट्ट्यांमध्ये मग मटण आपल्याला पाहिजे एवढं शिजतं. तर एका बाजूला मी एका गॅसवर काय केलेलं होतं तर शिट्ट्या होण्यासाठी कुकर ठेवून दिलेला होता. तर दुसऱ्या बाजूला माझी चाललेली की ती मसाल्याची तयारी करायची. तर मसाल्यासाठी बघा मी मोठा एक कांदा घेतलेला होता आणि एक मोठा टॅमॅटो घेतलेला होता, कारण मला रस्सा आणि सुकं मटण असं करायचं होतं. त्यामुळे मला जरा मसाला जास्त पाहिजे होता. तर बघू शकताय तुम्ही कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटण चांगलं शिजलेलं आहे. तर इकडं बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये 2 चमचे काय केलेलं आहे तेल गरम करायला ठेवलं होतं. तर जे कांदा आणि टॅमॅटो जे आहे ते सगळं मी खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. तर त्याचं वाटण करून तयार करून घेतलेलं आहे. तर तेलामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा मी खोबरं टाकलेलं आहे. मी कोणताही खडा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आणि खोबऱ्यानंतर जे कांदा टॅमॅटोचं जे वाटण होतं कोथिंबीर ते वाटण काय केलेलं आहे तर ॲड करून घेतलेलं आहे. तर हे वाटण जे आहे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर चांगलं तेल सुटेपर्यंत काय करायचं आहे ह्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचनंतर बघा ह्याच्यामध्ये रजवाडी मसाला जो आहे गरम मसाला तो ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर आपला घरगुती जो आहे कांदा लसूण मसाला तो ॲड केलेला आहे, कारण ह्या कांदा लसूण मसाल्यामध्ये ऑलरेडी खडा मसाल्यांचं प्रमाण असतं. त्याच्यामुळं ह्याला म्हणजे ह्या मटणाला जी चव आहे ना ती खूप छान येते आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठसुद्धा मी ॲड करून घेतलेला आहे. तर हा जो सगळा मसाला आहे तो मी काय करणार आहे तर रश्श्यासाठी वापरणार आहे. हा जो मसाला आहे तो मी रश्श्यामध्ये मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर हलवत राहायचं आहे. 5 मिनटं गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची, कारण कच्चा मसाला आपण जर तसाच टाकला ना तर रश्श्याला आपल्याला पाहिजेल अशी चव येत नाही. त्याच्यामुळं हा जो मसाला आहे तो चांगला तेलामध्ये काय करायचा आहे परतवून घ्यायचा आहे. तर हा जो मसाला आहे तो तेलामध्ये चांगला परतवल्यानंतर मी हा काय करणार आहे तर रश्श्यामध्ये टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं बघा तुम्ही बघू शकताय रश्श्यामध्ये हा मी मसाला टाकून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला रस्सा उकळवायला ठेवला आहे. तर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे आणि जो मसाला आपण मगाशी ठेवला होता अर्धा मसाला तो ह्याच्यामध्ये काय करणार आहे तर टाकून घेणार आहे, कारण मला इथं सुकं मटण बनवायचं आहे. तर खोबरं जिरं आणि खोबरं टाकलं आहे. त्याच्यानंतर बघा कांदा टॅमॅटोची जी पेस्ट आहे प्युरी करून आपण ठेवली होती तर ती त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आपण आता काय करणार आहोत तर सुकं मटण बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी बघा मी हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे, कारण मसाला जो मटणासाठी बघा एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे मसाला आपण केवढा किती चांगला परततोय ह्याच्यावर त्याची चव अवलंबून असते. त्याच्यातच बघा आपण मगाशी जो टाकला तो घरगुती जो आपण वर्षभर साठवून ठेवतो तो घरगुती कांदा लसूण मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे आणि 1 चमचाभर गरम मसाला टाकलेला आहे. बाकीचं मी काहीसुद्धा ॲड केलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं आहे चांगलं हलवत राहायचं आहे.
चांगलं मसाल्याला तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तर मटण ॲड करून घ्यायचं आहे. मटण ॲड करून घेतल्यानंतर मटणसुद्धा आपल्याला चांगलं काय करायचं आहे तर हलवत राहायचं आहे. त्याचबरोबर बघा, चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल आणि जर माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर इकडं बघा आपला रस्सा उकळलेला आहे. तर रश्शातला रस्सा जो आहे उकळल्यानंतर थोडासा रस्सा